हे बघा मित्रांनो, इथं मस्तपैकी चहा उकळतो आहे. आता आपण यामध्ये दूध टाकू. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दी अनदर ब्लॉग. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आता इथं चहा उकळतोय, आपण पहिले चहा घेऊ. ओके. तर मम्मीने दिलेला आहे बिस्किट आणि चहा. तर आपण आता चहा पिऊ. ही आमची स्टार सिटी, ही आमची हिरो होंडा. ओके, तर मित्रांनो फायनली माझा चहा घेऊन झालेला आहे. चहासोबत मम्मीनी बिस्किट दिलते, ते बिस्किट पण मी खाल्लेले आहे. ओके, तर आता मम्मी माझी आंघोळ तर झालेली आहे. माझी आंघोळ झाली, माझी देवपूजा झाली, मी सगळं तिचं आवरून घेतलं. फक्त आता बिछाने ना जे अंगावर ओढायचे संध्याकाळी, फक्त ते ना नीट ठेवायचे बाकी आहे. आणि मम्मी तिकडं थोडंसं झाडायचं बाकी आहे, ते मग ती मम्मी झाडून घेते. 1 मिनटं मी तुम्हाला दाखवतो. मम्मी इथून दिसत आहे मी तुम्हाला. हे बघा, हे बघा माझी मम्मी. मम्मी इकडं मम्मीचं झाडून झाल्यावर मम्मी पण आंघोळ करून घेणार आहे. त्यानंतर पाहू आपण पुढे काय होतं. मित्रांनो, माझ्या बहिणीनी ना, ऑफिसच्या मैत्रिणींनी ना मला हे घेतलं होतं. म्हणजे तिने स्वतःसाठी आणलेलं आहे, पण ती घरी विसरून जाते. मग ऑफिसमध्ये पाणी प्यायला, दुसऱ्यांच्या बॉटलांमध्ये प्यायला उष्ट पाणी राहतं त्यांचं. त्यामुळे मग तिने माझ्याकडे दिली ठेवायला. कारण माझ्या बॅगमधून मी बॅग एकदा घरी आणली ना, नंतर न उचकतच नाही बॅग, बघतच नाही बॅगेमध्ये काय आहे काय नाही. त्यामुळं तिने माझ्याकडे ठेवायला दिलेली. आणि एकदम मस्त बॉटल आहे, 50 रुपयाची काचेची बॉटल आहे. हे बघू शकता. आता मला यादी करायची आहे. पप्पांना दुकानाचं सामान आणायचं आहे ना, त्याच्यासाठी मी पहिले आता यादी करून घेतो. तर हे बघा मित्रांनो, पाणी चालू झालं, पाणी आलेलं आहे. त्यामुळं आम्ही मोटर लावलेली आहे. हे बघा, आता इथून डायरेक्टली ह्या टाकीमध्ये पडतं, जी की आम्ही नेट बनवलेली आहे तिच्यामध्ये. आणि ही आमची वायर. आम्हाला आहे ना थोडीशी मोठी काय म्हणते त्याला, हे आणायचं आहे, टूप आणायची मोठी. हे बघा, नाही, मोठा पाईप आणायचा आहे आम्हाला. हा आहे ना पाईप एकदम छोटा आहे. त्यामुळं जर बाहेरच्या झाडांना जर पाणी द्यायचं असलं ना, बादलीने द्यावं लागतं पाणी. त्यामुळं मग नुसतं इकडून तिकडून, त्यामुळे लय हाल होते आणि पटकन पाणी पण नाही होत. त्यामुळे आम्हाला मोठी आता पाईप आणायचा आहे. आता पाहू, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आणू, तो पण मी व्हिडिओमध्ये टाकत येईल. ठीक आहे, पहिल्यांदा आपण पाणी भरून घेऊ. हे बघा आमची टाकी. आणि तुम्हाला एक दाखवतो आमच्या टाकीचं. हे बघा, हे नरसाळं हे ना तोंडाचं आहे ना, आमच्या टाकीचं आहे ना, तुटलेलं आहे. हे बघा इथं टाकी कशी दिसते. हे ना डायरेक्टली जर बाबांनी आणि पप्पांनी जर म्हणजे उचललं ना, डायरेक्टली असं मध्ये जातं. हे बघा, डायरेक्टली असं मध्ये निघून जातं ते. मग चला आता पहिले आपण पाणी भरून घेऊ. हे बघा मित्रांनो, पावसामुळे ना आमच्या इथे ना खूप घाण झालेली आहे. ज्या शोच्या झाडाला आहे ना, तर पहिले ना मला इथे ना सगळं आहे ना आवरून घ्यायचं आहे. एकदम तिकडं मोटर चालू आहे, त्याच्यामुळं पहिले मी इथलचं सगळं आवरून घेतो. अरे यार, किती घाण झालेली, इतकी घाण. आणि या फरच्या पण मला आहे ना आता सगळ्या नीट करावा लागणार इथलच्या. हे बघा, इथं पाणी चालू आहे आणि मम्मी धुणं धुती. मम्मीची पण आता आंघोळ झालेली आहे. मम्मी इकडं पाय. बॉबी काय करतीये? मम्मी तर कपडे सुकू राहिलेली. हे बघू शकता तुम्ही. ह्याच्यात हे काही नाही होत ना त्याला. हे बघा, आता मम्मी ना गोधड्या धुणार आहे. हे बघा, मम्मी हळूहळू हळूहळू दोन 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 गोधड्या धुवत राहते. 2 कधी आता सध्याला 4 गोधड्या घेतलेल्या. हे बघा. आणि हे बघा माझे बाबा, किती मस्त फेस होते ना. हा रग कोणाचा आहे? हां, मी म्हणलं माझा डबल. या बाई, फेस कसा होतो तिकडं करा. उचलती का ती गोधडी तुला? रग भरलाय मुलांनी. डोळे असे खाली घालतात माझे डायरेक्ट. याच्यावर अजिबात धरू नको. ते साईडला ठेव. ते तिकडनं घे. किती गंध झालं परत पाणी. बस झालं तिकडे घे.
मम्मी अरे पावसाळा चालू झाला तर पण घालून गदडी होऊन जाते. हा पावसाळा चालू झाल्यावर परत खराब गोदड्या होत्या त्याच्यामुळं. पण आपण दरवेळेस मम्मी दिवाळीतच घेतो ना. दिवाळीत मग एवढं थोडी खराब होईल. आता तेलकट तुलकट तिखट मग तेवढं बघ. 4 गोदड्या काढलेल्या मम्मी 4. हे बघा ह्या फक्त भिजत टाकलेल्या नंतर धुवायच्या. आणि ही मम्मी आमच्याकडं गोदड्याचा डायरेक्ट धिंगाणा आहे. धिंगाणा इतक्या गोदड्या आहे ना आमच्याकडं. तर मम्मी आणि माझी आजी जी माझी आजी वारलेली ना त्यांनी ना गोदड्या शिवलेल्या आहे. आम्ही असं म्हणजे रगरू कसं ऐकतो आणतो तसं नाही, डायरेक्टली गोदड्या घरी शिवलेल्या आहे. त्यामुळे इतक्या गोदड्या आहे ना आमच्याकडे. आणि थंडीमध्ये एक एक जण 4-4 5-5 गोदड्या घेते. माझ्या बाबाला तर 5-5 6-6 गोदड्या लागतात. त्यामुळे मग आमच्याकडं गोदड्याचं शॉट नाही. पाहुणे आले किती पाहुणे होऊन दे किती तरी पण गोदड्या पुरणार म्हणजे पुरणार. ती मळ झालेला आहे ना. गोदडी पण खूप पाठीला ठेवून पिळून घे. दोघांचेच काम आहे बाबा हे. म्हणून मी तू असतानाच गेल्याचं धुतल्या होत्या. रात्री भिजाल्यावर भात. दम लागून गेला ना एक. जाऊ दे. ते पाणी आहे ना तिकडे टाक बरं का. इथं नको टाकू. आता ते पाणी सांगितलं बाहेर इकडे ते मी बरोबर देते टाकून जाणार. चांगलं पिळ. अगं हात दुखते माझा. मम्मी कशी धुवत असेल एवढ्या दिवस. तू आता आता धुवायला लागला 4-5 वर्षापूर्वी. त्याच्यात ताकद ताकद आहे आता पण आहे पण मग काय गेलो मी आता. आता आम्ही फायनली गोदड्या धुवून झालेल्या आहे. हे बघा माझ्या अंगावर बघू शकता कुठं. आणि मम्मी पण गोदड्या टाकते. धुवून झालेल्या आता फक्त वाळत टाकायच्या एवढ्या गोदड्या. हे बघा मम्मीने इकडं गोदड्या धुतलेल्या आहे काहीच. तिकडं पण गोदड्या. ते बघ ती परी भांडी घसती काय मज्जा आहे भो. हां परीची इकडं पा या गोदड्या टाकलेल्या आहे धुवायला. परी तिकडं भांडे घसू राहिलेली आहे. हाय कर हाय. चला आता काही जेवणची भारी. अय बाई मी आता पाळणार होते. गुडू 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 गुडी गुडी गिची 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 काय. अण्णा आंघोळ घ्या करून. हां हां पाणी दिलं. कोण आलं आपल्या घरी. आपल्या घरी कोण आलं कॅन्सल कर. हां जिजू हे काय भाऊ असं असं काय केलं आहे. हां 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 गुडी 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 हंडी डी 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 हंडी डी 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 हंडी डी 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 जी भाऊनी. हां हां मग हे बघा गाईस शिव बॉबीचा भाऊ आहे बरं का. बॉबीचा भाऊ लहान पोर अजिबात सांभाळता नाही येत मला. नुसतं हालू राहिला भाऊ. पडायला बसला पडायला बसलं डिगडी. अरे बाबा थांबा थांबा मी याला खाली ठेवतो. अरे बाबा त्या मित्रांनो आमचं सगळं काम झालेलं आहे. आज एवढ्या गोदड्या घेतल्या ना 4 माझे पूर्ण हाताशी करून. मग मम्मी दुखतातच यार पहिल्यांदा. अगं मग तू दरवेळेस तुझं ते काम आहे धुणं धुवायचं. एकदा धुतल्यावर परत थोडी आपल्याला आता दिवाळीपर्यंत धुणं. आता त्या थोड्या ह्या पण आता आहे ना सकाळी सकाळी तुझं पाणी झालं का धुवून टाकायचं. मोकळ्या पाण्यात बघ किती राहिल्या अजून गोदड्या.
लाता लाता नको मारू हो तू. ऐकून घे. हा 2 रगी धुतल्या मोठ्याल्या हा. आणि आज एक रग 3 गोधड्या अजून मस्त आहे ना. म्हणजे पातळ आहे बा. मी यार लाता मारतोय आपण बाजूला बाई ना. अगं त्याला काय कळतं रे दादा लाथा म्हणून. त्या बाय त्याच्यापाशी त्या याच्याकडे पाहिलं ना, इकडं फोन केला आणि तेव्हा नाही, हे बाई इकडं फोन केला बरं का. हे बाय एवढं त्या बाय कळतोय तो फोन खेळ बरोबर. खेळ मला रात मारतो मला रात मारतो. बरोबर पाचा पडतो बरोबर त्याचे कळतो. बघा. हा का. उठा. अरे बापरे. हो भाई साहब. तर सरळ सुरुवात करायची. जुजुजू छुकुचू छुकुचू. हा. बापरे आईसोबत खेळू राहिला. हा या 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 हा? या या या. आ आईसोबत खेळू राहिला तू. खंडू खंडू शिव खंडूच निघलं तोंड. शिव हा शिवड्या शिवड्या हा शिव बावड्या शिवड्या. शिव. हे बघा मित्रांनो, मी ते काल नवीन आणलेलं होतं ना धमाका, ते खोलं त्याच्यामध्ये गोळ्या निघल्या आणि त्याचसोबत बघा किती छोटासा कंगवा निघलेला आहे, एकदम छोटा. आपण याने एकदा भांग बघू. एवढा छोटासा कंगवा आहे. हो हो भांग पटू राहिलेला आहे हे बघा. आता आपल्याला थोडीफार मेहनत करावं लागेल, पण मग नंतर ना आपण इतकी मोठी प्रगती करू ना तर सगळे असे बघतच राहील. पण काही म्हणजे मेहनत करताना त्यांना फळ भेटतंच. जे मेहनत करतात त्यांना फळ भेटतंच. नाही माझी मम्मी किती वर्ष मम्मी 27 वर्ष ना. 29 हां लग्नाला 29 वर्ष झाले. आमच्या घरात एवढं बेकार सिच्युएशन आलेलं आहे. मला सगळं आठवतं लहानपणापासून आत्तापर्यंत काय झालेलं आहे आमच्या घरात. तिन्ही वडिलांच्या घरी खूप मजा केलेली, पण इथं मग सासरे आले आणि तेव्हा पण म्हणजे आता सगळं नीट झालं आहे. पण मग तेव्हा तिने जेवढे हाल काढलेले ना तेवढे कोणीच नसं काढले. मी तर म्हणतो जास्तच राहतं त्याचं फॅमिलीचं राहतं वेगवेगळं, पण मग चालू राहतं. पण आता पाहू आपण काहीतरी करू आता चांगलं मस्तपैकी. ते म्हणता ना मेहनतीचं फळ मिळतं. उशिरा मिळतं पण 100% मिळतंच. त्यामुळं मेहनत करत राहायची. एक दिवस खूप महत्त्वाचा असतो का गम्मे. त्यामुळं मम्मी आता मला पापडाची चटणी करणार आहे आणि अजून काय करणार आहे. पापडाची चटणी आणि चपात्या करणार, कारण की आता मी गोधड्या धुतल्या त्यामुळं मग. आणि पप्पा पण घरी, पप्पाला पण काम नाही आहे आज, त्यामुळं मम्मी पापडाची चटणी करणार आहे आणि भाजी पण करणार आहे बाबाला आणि पप्पांना बाबांना भाजी करणार. मला पापडाची चटणी झालं खूप दिवस झाले पापडाची चटणी नाही खाल्लेली. तर मग आता पहिला आपण मग बघू आता काय होतं. ओके. तर हे बघा मम्मीने खिचडी केलेली. कालची जी खिचडी आहे ना ती आम्ही मस्त गरम करून खातोय. आणि इकडं मम्मीने डब्बा पण भरलेला आहे. पापडाची चटणी पण दिली मला आणि त्यातलं उरलेलं आता थोडं काही मम्मी खाणार आहे. तर जेवण करून मी ऑफिसला जाणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि एक सबस्क्राईब करून द्या माझ्या चॅनलला. ओके. थँक्यू.